नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पवार विरुद्ध पवार वादात शिंदे रोहित पवारचा गेम करणार आणि स्वतःची राजकीय पोळी कशी भाजून घेणार ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। खरं तर दोघा तिसरा आणि आता सगळं विसरा अशी परिस्थिती होणार आहे आणि पवार विरुद्ध पवार हा वाद जसा इंटरेस्ट पॉइंट आहे महाराष्ट्राचा तशीच परिस्थिती कर्जत जामखेडमध्ये होण्याची शक्यता आहे। नुकतीच अजितदादा पवार यांनी आपण बारामती विधानसभेतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नाही आहोत, मला बारामतीतून निवडणूक लढण्यात काहीही रस नाही असं वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसले। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यावर स्पष्ट नाराजी व्यक्त करत अजितदादा हे आमचे नेते आहेत आणि त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे, जय पवार नाही तर अजितदादा हेच नेते आहेत आणि त्यांनी निवडणूक लढवणं गरजेचं आहे असं त्यांनी जोर देऊन अधोरेखित केलं। मात्र या सगळ्या चर्चेदरम्यान रोहित पवार यांचं ट्विट सुद्धा चर्चेत आलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अजित पवार यांच्यावर बारामती सोडून कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवावी यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा दबाव आहे आणि त्यामुळे अजित पवार यांचे ते वक्तव्य की ज्यामध्ये ते म्हणतात की मला बारामतीतून निवडणूक लढण्यात काहीही रस नाहीये आणि दुसरीकडे रोहित पवार यांचं हे ट्विट की ज्यामध्ये ते असं म्हणत आहेत की अजितदादांवर कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवण्यासाठी दबाव आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टी लोकसभेला ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना भारतीय जनता पार्टीनं घडवून आणला त्याच पद्धतीने आता विधानसभेला देखील पवार विरुद्ध पवार असा सामना भाजपला घडवायचा आहे आणि कुटुंब तोडायचं आहे अशा आशयाचं ते ट्विट होतं आणि त्यामुळं बारामती आणि कर्जत जामखेडचे तार आता जुळू लागलेले आहेत। त्यामुळे या वादामध्ये पवार विरुद्ध पवार हा जो सामना सध्या महाराष्ट्रातील जनता बघत आहे या लढाईत कर्जत जामखेडमध्ये खऱ्या अर्थानं डाव साधतील ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे राम शिंदे आणि ते कसं बघूया। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम शिंदे आमदार होते। 2009 आणि 2014 अशा दोन टर्म त्यांनी मारल्यानंतर तिसरी टर्म जर त्यांनी मारली असती तर ते मलाईदार खात्याचे मंत्री झाले असते। पण 2019ला रोहित पवार यांची कर्जत जामखेडमध्ये एंट्री झाली आणि राम शिंदेंचा विजयी रथ त्यांनी रोखला। बारामतीचं पार्सल परत पाठवा असा प्रचार राम शिंदे यांच्याकडून झाला। मात्र राम शिंदे यांना फक्त 92,477 मतं मिळाली तर रोहित पवारांना जवळपास 1,35,000 मतं मिळाली आणि त्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा राहिला। कारण या मतदारसंघात अजितदादांनी यापूर्वी काम केलेलं होतं आणि रोहितला आपणच कर्जत जामखेड मतदारसंघ सुचवला असं अजितदादांनी भर सभेत एका बोलून दाखवलं होतं। नाहीतर रोहित पवार हे सासरवाडीतून निवडणूक लढायला बघत होते असं देखील अजित पवार म्हणाले होते। अजितदादांच्या, शरद पवारांच्या आणि पवार या ब्रँडमुळे जरी रोहित पवार आमदार झाले असले तरी आता त्यांनी स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे। अनेक मुद्द्यांवर ते अग्रसर असतात, बोलत असतात। असं असलं तरी यंदा राम शिंदे पवार विरुद्ध पवार वादात रोहित पवारांना धोबी पछाड देऊ शकतात। खरं तर हा मतदारसंघ कधी राष्ट्रवादीचा नव्हताच। 1995, 1999, 2004 अशी 3 टर्म सदाशिव लोखंडे भाजपचे आमदार होते या मतदारसंघात आणि त्यानंतर 2009, 2014 अशा 2 टर्म राम शिंदे यांच्याकडे होते। म्हणजे सलग 25 वर्ष या मतदारसंघात भाजपचा आमदार राहिलेला आहे। हा मतदारसंघ भाजपचा गड राहिला आणि त्या गडाला रोहित पवारांनी सुरुंग लावला। आता तो गड अजित पवारांच्या मदतीनं आणि पवार विरुद्ध पवार वादात पुन्हा राम शिंदेंना जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणं गरजेचं आहे। फडणवीस सुद्धा विशेष लक्ष या मतदारसंघावर देते। त्यामुळे एकीकडे सुप्रिया सुळे, शरद पवार रोहित पवारांच्या मदतीला असतील तर दुसरीकडे अजित पवार व फडणवीस राम शिंदेंच्या मदतीला असतील। आता यात कोण बाजी मारणार यावर तुमचं मत नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कर्जत जामखेड पर्यंत जाईल असा शेअर करा, म्हणजे आपल्याला तिथली स्थिती काय आहे, तिथली हवा नेमकी काय आहे ते कमेंट वाचून कळेल आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या मुद्द्यावर करायचा ते देखील आपल्याला लक्षात येईल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि तुमचं मत आवर्जून कमेंट करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।